नमस्कार मित्रांनो, मी सुदीप आणि एक आज आपण नवीन नाविन्यपूर्ण अशी मुलाखत घ्यायला आलोय पाचगाव मध्ये. तर मित्रांनो, परवा तर राजेश केसरीचं मैदान झालं म्हैशीचं, तर त्याचप्रमाणे अशी अनेक म्हैशीची मैदान तुम्ही आता आपल्या म्हणजे युट्यूब चॅनल, इतर जे युट्यूब चॅनल आहेत त्यावर तुम्ही अनेकदा बघितलायसाच. तर त्याच अशा म्हैशीच्या धावण्याची स्पर्धेतली एक हिंद केसरी म्हैस, तिची आपण आज मुलाखत घ्यायला पाचगाव मध्ये आलोय. तर आता आपण आलोय सकवान, हिंद केसरी सकवानची मुलाखत घ्यायला. तर आपल्यासोबत सकवानची मालक आहेत, त्याचप्रमाणे रायडर आहेत आणि त्याची जी काही सांभाळ करणारी, जी काही मागे जी असणारी पोरं आहेत, ती सगळी आपल्या सोबतच आहेत. तर आपण आता ह्या मुलाखतीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही म्हैस अशी आहे जी जिथं जाईल तिथं कायम नंबरात असलेली म्हैस आहे. म्हणजे ह्या म्हैशीच्या क्षेत्रातली एक हिंद केसरी म्हैस म्हणून एक नावारूपाला आली आहे. तर आता आपण या म्हैशीचा संपूर्ण इतिहास, त्याचप्रमाणे जे मालक आहेत त्यांचा संपूर्ण इतिहास आपण आता या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार आहे. तर आपण सुरुवात करूया. तर पहिला तुमचं नाव सांगा. माझं नाव धनाजी रामचंद्र जांभळे, पाचगावात राहतोय. पाचगाव. हा, मग आता तुमचं म्हणजे व्यवसाय ते काय? व्यवसाय शेती वगैरे. शेती. तर आता तुम्ही या क्षेत्रात म्हणजे आता तुमची सकवान पळते बरोबर. आता संपूर्ण कोल्हापूर असू दे, बेळगाव असू दे, जिथं जिथं म्हैशींच्या स्पर्धा होत्यात तिथं आता या म्हैशीनं नाव केले तुमचं. बरोबर. आता खरं तुमची या क्षेत्रात सुरुवात कुठनं झाली काय? म्हणजे तुम्हाला नाद कसा लागला? हे नाद वडिलोपार्जित होता का काय, कसं काय? नाही, वडिलोपार्जित असं काय नाही, हा, पण असंच गावात आमच्या जास्त नाद म्हशींचा. बरोबर. ते एकामेकाच्या संगतीत राहून इकडे तिकडे म्हशी चालू झाल्या आमच्यात बी. मग ही म्हणजे कधीपासून सुरुवात झाली तुमची, कुठल्या साली? म्हशी चालू करून बघा 15 वर्ष झालीत. 15 वर्षे. होय. मग आता सुरुवातीला तुम्ही या क्षेत्रात कसं आहे, प्रत्येकाला एक गुरु असते हा, बरोबर, किंवा एक गुरु म्हणून कोण ना कोण तर तुम्हाला एक सहकार्य केलेलं असते. मग तसं तुमच्या क्षेत्रात कोण होतं गुरु काय? तसं काय नाही, तर गुरु वगैरे असं काय नाही, पण आम्हाला बघता बघताच असा नाद लागलाय. म्हणजे दुसऱ्या ज्या पळतीला बघून एक तुम्हाला एक हा, नाद नाद लागला. लागला. होय. मग आपण सुरुवात कुठल्या म्हशीपासून झाली तुमची काय? सुरुवात बघा, आम्ही तशा सुरुवातीला मुरा म्हशी बी पाळल्या. मुरा. हा, हम्म. जवारी म्हशी बी पाळल्या. आणि गावात आमच्या ह्या ज्या पंढरपुरी म्हशींचा जास्त नाद. नाद बरोबर. हा, त्या बघत बघत आम्ही बी आता मग बाहेरनं पंढरपूर, सोलापूर, विजापूर या भागातनं मी म्हशी आणलेल्या. होय. मग आता ही सकवान तुमच्या आता पळत्या, हा. त्याच्या आधी कुठल्या चांगल्या म्हशी पाहिल्या तुमच्या? त्याच्या आधी गिरजा म्हणून प्रशांत सशेंची म्हैस एक होती, शनिवार पेठेतली, गवळ गल्लीतली. ती म्हैस सुरुवातीला आम्ही पळवायला घेतली, हौसने घेतली. ती म्हैस थोडे दिवस पळवली आणि तिथनं म्हैस पळवायचा नाद लागला आम्हाला. बरोबर. मग आता तुम्ही म्हणताय की आपण म्हणजे महाराष्ट्रात असू दे, कर्नाटकात असू दे, वेगळ्या भागातनं म्हशी तुम्ही आणला सा. होय. मग आता एक शर्यतीची म्हैस पाळायची म्हणजे एक थोडक्यात एक पैलवान सांभाळायचा. होय, बरोबर. बरोबर. मग तुम्ही आता त्याची निवड कशी करतायसा, म्हणजे म्हशीची निवड करताना कशी करतायसा? म्हशीची निवड साधारण म्हशीचं अंग, पेंड, हालचाल ह्याच्यावर ओळखायला लागते. बरोबर. तरच ते पुढं म्हैस पळाव निघणार का नाही, निघणार का नाही. जवळजवळ 50 ते 75% ती म्हैस बघूनच ओळखायला लागते. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट आणि शेवटी प्रत्येकाचं नशीब. नशीब पण एक साथ आहेच. होय. कारण शेवटी पळणार ते जनावर आहे. होय होय होय. आपण आपलं काम तर करणारच. होय. मग त्याचं भरडं पाणी असू दे, व्यायाम असू दे, मालिश असू दे, सगळं आपण आपल्यापर्यंत करत असते. शेवटी नशिबाचा पण भाग असतेच. मग आता गिरिजानंतर तुम्ही सकवानच घेतला सा? नाही नाही, गिरिजानंतर वाघे आणि पोलाद आम्ही जवळजवळ 2.5-3 लाखाला जोड आणलेला. हा, ते कुठून आणलेला काय? ते आम्ही आणलेले पंढरपुरातनं. त्याच्यानंतर मग सकवान आणि राधांबरी एक आणली. ती एक जोड सोलापुरातनं आणलेला, राधाने आंबरी. राधाने आंबरी. हा, त्या म्हणजे लय ओळखी म्हशी. तिने बी आमच्या हाऊस म्हणजे बाकीच्या गोष्टीत हाऊस केली, म्हणजे दिवाळी हे ते. म्हणजे पाडव्याला ते हा, ते पहिल्यांदा सागरमाळ होता त्या म्हशी नंबर घेतला, प्रथम नंबर हा. घेतला 2022. आणि वन बरोबर एक म्हैस होती, त्या आता ते आम्ही बेळगावात दिल्या. त्या म्हशीचं नाव काय, नवसर म्हणून म्हैस होती. ती म्हैस पळवायची म्हणून आणलेली आम्ही, ठरविलेली. सभागती असं का नाही? हा, ती म्हणजे वयाची कितव्या वर्षी आणलेला काय, किती दाती असताना? एक दुप्त झालत तिथं बघा. म्हणजे एकदा वेलती एक वेळ आलेली. आणि आता दाताला कशी आहे ही? साधारण आता बघा तरी बी
तिसऱ्या दुपट्याची आहे म्हैस. साधाती हा. साधाती आहे. काय झालंय, आम्ही तिकडं आणली त्यावेळेला तिथं व्यालेली म्हैस. हा 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 फक्त तिथनं आणली आणि दुधावर आपले हातावर घेऊन म्हैस पळवाय आम्ही चालू केली. बरोबर. मग तिथं कधी आली ते बी आम्हाला माहिती नाही. हा 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 म्हणजे आताच बघा कमीत कमी 5 वर्ष म्हैशीला येऊन झाल्यात बघा, क्लिअर येऊन म्हणजे येऊन 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाल्यात. तेव्हा बसणं म्हस पळती या. मग आता काय गाभण तेन काय? आता म्हैस गाब आहे. बरोबर. मग आता कसं आहे, म्हणजे प्रेक्षकांना एक उत्सुकता असते की म्हैस आता ही प्रेमापोटी पळत्या, होय, बरोबर. होय. हिला कुठल्याही प्रकारची काठी, कुठल्याही प्रकारचं बाहेरनं काय छत्री हे ते काय चालत नाही. नाही. मालकाचं जेवढं म्हणजे म्हैशीचं मालकावर जेवढं प्रेम आहे हा. तेवढं ती म्हैस पळत्या. होय. मग आता तुम्ही हिला वेल्यानंतर आणलेला, बरोबर. होय. मग आता ती सिस्टीम कशी असते, म्हणजे म्हैशीला एखादं पळवायचं झालं तर कशी सुरुवात करायची असते काय? म्हैशीला पळवायचं म्हणल्यानंतर बघा जरा दूध बिद घालून इकडे तिकडे हात चाटायला देऊन हा हा म्हैस म्हणजे ओळखायला लागली. मूळ म्हैस म्हैशीला रेडकाला जन्म दिल्यावर हा पळत्याला म्हैशीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा मालक ओळखणं हे महत्वाचं. बरोबर बरोबर. ते जर असलं तरच म्हैस पळत्या, होय होय. नाहीतर म्हैस- मालकाचा नुसता आवाज आणि हा, वासावर हा, मालक हा, होय. म्हशीनं ओळखाय पाहिजे हा की आपला मालक आला. गर्दीत सगळं म्हशीनं ओळखाय पाहिजे ओळखायला पाहिजे. आपला मालक कुठं थांबलाय आत. होय होय होय. लपून दडून जरी बसला तरी सगळं तिथनं ओळखतं हा म्हैस. असं आहे. ती जातीवंत म्हैस हा म्हणायची. तीच बरोबर. म्हैस गर्दीत पळू शकते. मग आता तुम्ही त्याला सवय लावताना कशी सुरुवात करतायसा? म्हणजे आता म्हणजे मला ऐकण्यात होतं की जेव्हा ती म्हैस वेत्या हा. तेव्हा ती रेडकाची जी काही घाण असत्या वेल्यावर ती घाण आपल्या हाताला किंवा हा ते अंगाला हा लावून आपण म्हणजे ते म्हणजे ह्या- मालक म्हणजे एक प्रकार त्या म्हशीचं पिल्लूच. हा हा आपण म्हैशीला सांभाळण्यापेक्षा म्हैस आपल्याला सांभाळत असत्या एक प्रकारची. ह्या म्हशीच्या बाबतीत तसं काय अजून झालेलं नाही. आमच्या इथं क्लिअर एक वेळ पण म्हैस व्यालेली व्यालेली नाही सकवान. हा 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 पण सर्रास पळवायची जर म्हैस असली, म्हैस आली की रेडकू दावायचं नाही. हा हा रेडकू बाजूला घ्यायचं वडून म्हशीच्या डोळ्यावर कुणीतरी हात धरायचा म्हणा, नाहीतर हा, पट्टी हा, बांधायची, फडकं काहीतरी बांधायचं, हा. काहीतरी आडवं करून रेडकू बाजूला घ्यायचं. आणि त्या रेडकाचे जे वल्लापणा असतोय, हा ज्यानं ती म्हैस घ्यायची आहे हातावर, हम्म. त्या मेंबरनं त्या रेडकाला हात फिरवून तिचं सगळं घाण आपल्या अंगाला लावून घ्यायची. हा घाण अंगाला घेऊन म्हशीला चाटायला हात द्यायचे. हम्म. त्याच्यानंतर ती म्हैस ओळखी असली तर ती ओळखायलाच पाहिजे बरोबर बरोबर. असं. मग आता जेव्हा ती म्हैस ओळखायला चालू करते मग त्या माणसाला म्हणजे ते एक माणूस अडकूनच राहिला. होय. धारा पाणी त्या होय, होय. म्हशी सगळं तेच करायला पाहिजे. होय. मग तसं म्हणजे काय अडचणी पण कधी येत असतीलच की 100% अडचण येतात. कुठं जायचं हा वरायचं कुठं जरी अति महत्वाचं असलं, आमचंच नाही असे बरेच लोकांच्या सगळ्यांचं म्हशी आहेत. सगळ्यांचं होय. आमच्या गावात आहेत, कोल्हापुरात आहेत, सगळीकडेच म्हणा थोडक्यात. काय एका एक एक दिवस 2-2 दिवस धारा तटतात. एक एक म्हस उडून बी जाते एक टायमाची, हा 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 मालक नसला तर. अडतेच. होय एक टायमाला असं- अडतेच. असं पण होतंय. नाही हे कसं आहे आता तुमचे तर चिरंजीवच करतात बरोबर. होय. म्हणजे स्वतः त्यांनी आता गाडीच्या मागे असतात होय, आणि होय, यांनी आता दादा रायडर असतात. हा रायडर रायडरांची ओळख तुमची ओळख सांगा पहिला नसतं. प्रशांत प्रकाश असे. मग आता तुम्ही या रायडिंग क्षेत्रात कधीपासून आहे काय? मी वयाच्या 10 वर्षापासून ह्यातच आहे. 10 वर्षापासून. तुम्हाला हे कसं काय नाद लागलेला? आमच्या आजा पंजापासून पहिल्यापासून म्हशी आहेत. हाय होय. मग आता तुम्ही म्हणजे फक्त सकवांचंच रायडर आहे का असे अजून काही नाही भरपूर म्हशी पळवल्यात मी. पळवताय काय? तुमच्या वैयक्तिक तुमच्या काय म्हशी आपल्या म्हशी 10 आहेत? त्यातल्या पळतेला किती देण काय? पळतेल्या आता एकच आहे. पहिल्या एकच आहे 2 का? म्हशी वारल्यात. वारल्यात काय? हा. मग त्या चांगल्या पळालेल्या होय. त्यांची नावं काय प्रेक्षकांना सांगायचं? हिरा सरगम. हिरा आणि सरगम म्हणजे चांगल्या हिंदी केसरी म्हशी. बरोबर. तर आता तुम्ही आता रायडिंग करतायसा बरोबर. मोटरसायकल म्हणजे कडनं पब्लिक असते आणि एकच वाट असते, एकेरी वाट, त्याच्यातनं म्हैस पळत असते. कारण ती मैदान गावात असते, गावात सिटीत जिथं असेल ते काही माळावर असं पैस माळावर नसते. मग तुम्हाला असं रायडिंग करताना अडचणी काय येतात? अडचणी काही येत नाहीत आपल्याला. हा आपण म्हणजे काय कोण माणसं आडवं तिडवं पळणं सवरणं असं काय? काय नाही तसं तसं काही आडवं बिडवं का कोण येत नाही. आमच्या कसं आहे बैलगाडी शर्यतीत जरा आडवी तिडवी लय करतात. नाही तसं काय त्या बैलगाडीची आडवं ये, त्या बैलगाडीची आडवं ये, तसं काय कुठं पायात घाव, कुठं काय गाव, कुठे छत्री दाखवायला जा, असलं असते. म्हणून म्हणलं तुमच्यात तसं कोण येत? तसं काय नाही. कोणी येत नाही आडवं मुद्दाम. हा हा मुद्दाम म्हणजे कोण आडवं येतच नाही. बरोबर. होय. मग आता हे रायडिंगचं म्हणजे तुम्ही आता वयाच्या 10व्या वर्षापासून करतायसा. मग आता असं
तुम्ही जेव्हा रायडिंग करत असताना झालेली कुठली कुठली मैदान मोठी आहेत जे तुमची म्हणजे तुम्ही रायडिंग करताना झालेले नंबर थोडक्यात सांगायचं झालं तर? बंटी पाटलाचं एक मैदान 55,000 रुपयाचं, तिथे एकच मत झालेली पोलाद. हा पोलाद. हा ती कोणाची त्याच्यानंतर म्हैस? सचिन काटकर. त्यांची काय? हा आणि परत ना अजून कुठली कुठली मोठी? त्याच्यानंतर सकवानी 55,000 रुपयाला एक झालेली बेळगावात. बेळगावात. हा 55 म्हशीत एक झालेली. 55 मशीन मध्ये एक झालेली. हा एक झालेली. मग हे टायमिंग वर असते. टायमिंग वर असते. मग आता टायमिंग म्हणजे हे सेकंदातल्या पण 10व्या कितीतरी भागात हे निकाल लागत असते मायक्रो पॉइंट मध्ये. म्हणजे तुमचा एक चूक नुसते तुमची एखादा कलच सुटायला जरी एखादा पॉइंट जर इकडे तिकडे झाला तरी सगळं त्यात एखादा नंबर जाण्याची शक्यता असते 100%. कारण हे पॉइंट मध्ये एवढं नंबर काढायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. असं नाही की बाबा 10 म्हशी सुटल्या आणि त्यातली 1 2 3 काढल्या सोपं झालं असं पण काही नाही. मग त्यात असं कधी तुम्हाला कधी जाणवलंय कधी पार्सलिटीचा प्रकार दिन काय? नाही म्हणजे सगळं पूर्ण रास्त होते मैदान. रास्त मैदान. कुठल्याही प्रकारचं काही हे होत काय नाही. नाही. तर अशीच मैदान चांगली व्हायला लागतात. तर आता आपण रायडरांची थोडी छोटीशी बाईट बघितली. आता आपण सकवानकडे येऊया. आपण आता सकवांची खरेदी बघितली, त्याचप्रमाणे तुम्ही किती दाते असताना आणलेली ती बघितली. आता कसं आहे, उत्सुकता एकच आहे की सकवांची मोठी मोठी मैदानं कुठलीही झाली. सकवांचे मैदान बघा सगळ्यात मोठं म्हणजे बेळगावचं झालं 51,000. 51 हा. मग तिथं किती आता दादा सांगितलं तसं ते 55 म्हशी होते तेच मैदान? हा 55 म्हशी होत्या. आणि बेळगावला न्यायच्या आधी फक्त 1 का 2 मैदान आम्ही कोल्हापुरात केलते. एक मोरेवाडीत केलतं आणि एक फुलेवाडीत केलते. बरोबर. मग ह्या लोकांच्या सगळ्या म्हणण्यानं बेळगावला म्हैस न्यायची म्हणलीत सगळी म्हणून आम्ही घेऊन गेलो. मग आता तुम्ही इथं जी मोरेवाडीत त्यांनी केलं तसं ते मैदान कितीच होतं? ते 15,000चं होतं. 15,000चं. हा ते पैसे महत्वाचे नाहीत. नाही पण कसं आता कसं असते एक आदत गट ब गट जनरल. मग आता तुमच्या तर सकवान जनरलला पळते आता जनरल बरोबर. जनरलला मग आता तुमच्यात असं ब गटाला जास्तीत जास्त म्हैस किती वेळ पळू शकतो? नाही 1 किंवा 2 मैदान. म्हैशीचे जे पळ बघितला ते बगटात पळवायचा काही संबंध झाला नाही. बरोबर. बगटाचा कसा नियम असतोय, 2 वेळा मत जर नंबर झाली ती मस कोणती पण असून तिनं जनरललाच पळवायची. जनरलच पळवायचं. नाहीतर चांगली पळत्या म्हणून बारक्या गटात कायम नंबर. नाही. मग जनतेनं तसंच केलं असतं. नाही नियम आहे, असोसिएशनचे नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे जायला लागते. बरोबर. मग आता बेळगावचं मैदान 51,000 झालं, तिथं एक झाली. तिथं टायमिंग म्हणजे किती मीटर पळायला लागते काय? तिथं साधारण 1 मिनिट 39 सेकंद आलती असे. हा. आणि त्यावेळी मग चांगल्या म्हशी कुठल्या होत्या जिथं नंबर झाले त्या? म्हणजे चांगल्या म्हशी म्हणजे बेळगावात तुम्ही म्हशी चांगल्या पळतेल्या आहेत. 10-12 म्हशी तिथं चांगल्या पळतात. त्यांची काय नाव काय आम्हाला एवढ्या माहिती नाहीत. पण एक साधारण 1.5 मिनिटाच्या पल्ल्याला बेळगावातल्या म्हशी चांगल्या पळतेल्या आहेत. आणि सगळ्यात बेस्ट म्हस तशी मायाप्पा बंदींची मिरजेची ती पण म्हैस तिथं होती बेळगावला. चांगल्या म्हशी. चांगल्या म्हणजे म्हैस कुठली आमच्या कोल्हापुरातल्या जवळजवळ 10 म्हशी गेलत्या तिथं पळायला. होय. मग असं ऐकायला आणि सगळ्यात विशेष म्हणजे 10 म्हशीतल्या जवळजवळ 7 म्हशी आमच्या कोल्हापुरातल्या नंबर झालत्या. हा वेगवेगळ्या गटामध्ये. आणि ते आम्ही त्यावेळेला खरोखर त्या बेळगावने ज्यांनी जे मैदान काढलेलं का नाही त्या लोकांनी आम्ही खरोखर मानलं की त्यांनी रास्त मैदान केलं. बरोबर. की बाहेरनं आल्यात असं झालंय तसं झालंय. स्वतःच्या म्हशी कॅन्सल झाल्या तरी तुम्हाला रास्त नंबर देऊन पाठवलं. नाहीतर कसं माझं गाव आहे माझा नियम असलं काही केलं नाही. पार्सलिटी नाही. कारण सेकंदात नुसतं कटका मारून मागे पुढे झालं तरी सगळं नंबर. ते सगळं त्या मशीनच्या शर्यतीमध्ये बघा आपण ते टाइम किपर म्हणतोय का नाही त्यांच्यावर लय मोठी जबाबदारी. तेच मेन माणूस आहे. त्यांच्यावर सगळं. आणि रायडर आणि टाइम किपर बरोबर त्या 2 गोष्टी मशीनच्या शर्यतीत आहेत बघा. बरोबर सगळ्यात महत्वाच्या. तेच की टाइम कसा आहे सेकंदातल्या भागात नंबर जातोय. आणि बाकी सगळीकडे म्हैस कुठं रिकामी आली नाही आमची. कुठंही जावा तुम्ही, बेळगावला जावा गेलो आम्ही, सांगलीला गेलो. सांगलीत कुठलं कितीचं मैदान? सांगलीत आमच्या कोल्हापुरात काय झाले. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बेळगावला नंबर झाली बरोबर. मग असं आता कसं आहे बैलगाडी क्षेत्रात एक
ठराविक मैदान आहे ती जी म्हणजे प्रत्येक मैदानात एक हिंद केसरी मैदान असते. होय होय तर तसं तुमच्या म्हैशी क्षेत्रातलं हिंद केसरी मैदान कुठलं? बेलबाग. आमच्या हिशोबानं बघा हिंद केसरी मैदान म्हणलं असं तर बेळगावच. बेळगाव. हा का तर बाहेर जाऊन एवढ्या 50-52 म्हशीतनं नंबर 1 करून येणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही 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 बरोबर आहे. हा आणि कसं शेवटी ही म्हैस आहे, हा तिला पण प्रवास तेवढा मानवाय पाहिजे, ऊन मानवाय पाहिजे. बरं मैदानी संध्याकाळचं खरं प्रवासी उन्हाचाच की. सकाळी 10ला भरलेली म्हैस हा आणि मला वाटते 4-4:30च्या आसपास म्हैस पळायला सुटलेली. हा मग ती चिठ्ठी टाकून नंबर येईल तसं पळायचं. लॉट्स प्रमाणे म्हैस पळत्या. बरोबर. तर त्याला कसा आनंद जास्त असतोय. हा बाहेर जाऊन नंबर करून येणं ह्याला आनंद अतिशय असते. बरोबर आहे. हा आता मुळात कसं आहे तुमचं मैदान हे असोसिएशनच्या नियमानुसार होते, रास्त होते, त्यामुळं बाहेर पण कसं आहे आपलं एक आपल्या जिल्ह्याचं आपल्या जे काय आता आपली 4 माणसं सोबत आहेत त्यांची जी नावं काय होते ती बाहेरच चांगलं पाहिल्यावर होत हा बाहेरच होते. कारण बाहेरचा माणूस जेव्हा म्हणाल की बाबा काय म्हैस पाळली ह्यात एक मोठं समाधान आहे. ते हिथं पळून पण हाय समाधान असं नाही, पण खरं बाहेरचा माणूस जेव्हा ओळखायला चालू करेल तेव्हा काय तर आपण नाव कमवलं या क्षेत्रात, काय तर नाव मिळवलं असं अर्थ होती तिचा. तर आता आपण बेळगावचं बघितलं, सांगलीची मैदान बघितलीत, असं तुमच्या मैदानचं कुठला म्हणजे तुमचं किस्सा आहे की बाबा आज सगळ्यात चांगल्या म्हशी आहेत आणि ह्यामध्ये आता आपलं म्हणजे सुरुवातीला नवीन असताना, आता तुम्हाला तुमच्या म्हशीवर गॅरंटी आहे, पण नवीन असताना असं कुठलं म्हणजे मैदान तुम्हाला टप वाटलं की बाबा आज जरा काय तर टप असं काय नाही बघा. या म्हशीला मैदान टप असं काय झालं नाही आम्हाला. फक्त आम्हाला फाईटला एकच म्हस असायची. ही ज्या वेळेला म्हस जोरात पळायला आली का नाही त्यावेळेला फाईटला म्हस बंदींची असायची, मायापा बंदींची. तिचं नाव काय? ते पैंजण म्हणून म्हैस. अजून ती म्हैस पळते. हा फक्त 1-1.5 सेकंद लय 2 सेकंद काहीतरी कारणानं माग पुढं व्हायचं. आणि आम्ही सांगलीत म्हैस पळवायला गेलतो. असा ड्रेनेजचा असा गॅप होता गल्लीमध्ये, त्या ड्रेनेज असं टाकलेलं आणि म्हैशीला एवढं स्पीड होतं की सुटली म्हैस की तिथं जिथं सुटायच्या जागेला जे पब्लिक असायचं म्हैस सकवान सुटली की कुठलाही व्हिडिओ बघायचा डोक्याला लोकांनी हात लावलेला असायचा. व्हिडिओ मध्ये बघायचं म्हैस एवढ्या स्पीडनं सुटली त्या सांगलीत आणि त्या म्हशीनं ड्रेनेज कडे बी लक्ष दिलेलं नव्हतं. अक्षरशः अशी म्हैस पुढल्या पायावर कोणी अशी जोरात आपटली, पुढलं दोन्ही पाय. म्हैस काय पडली नाही, पण जेवढं स्पीड होतं तेवढ्या स्पीडनं असे आपटली म्हैस दोन्ही पायावर. त्या मैदान बसणं म्हैशीला बघा स्टार्ट करायला जरा म्हैस दचकायला लागली. हा एवढी जोरात आपटली. स्पीड काय म्हैशीला त्या मैदान बसणं पुढं शान पण आलं पळायचं. पण जे 100% ज्या स्पीडनं जायत होती सावध राहून दचकायला लागली. भ्या खाली जरा. हा भ्या खाली मशीन. बरोबर. मग ते मैदान तुम्हाला जरा तिथनं परत तुम्हाला जरा ते त्रास व्हायला म्हणजे सुटायला म्हैशीला त्रास व्हायला. परत तुमचं जे काय डोक्यात गणित असायचं माझा हे स्पीड आता धरणा म्हैस हे धरणा स्पीड ही गती धरणा. कारण कसं आहे होईला परत नाही फिरून लागायला हे सगळ्यात महत्वाचं असते. कारण आधीमध्ये गती पकडतात पण सुटायला जी गती असते ती गती शेवटपर्यंत राखायला स्टार्ट चांगला लागते ती. मग असं अजून चांगली मोठी मैदान म्हणजे किस्स्याची मिरजच झाली. तिथं काय किस्सा झालता? तिथं पण अशी टप मस म्हणजे पाय फ्रॅक्चर झालता. फ्रॅक्चर पाय झालता आणि तिथं 2 झालते मस. मग काय कशामुळे फ्रॅक्चर झालं? त्या चेंबर वरनं पाय तिचा निसटलेला. मग ते काय पथरी ते नसतात? पथरी वगैरे काय नव्हतं, ते स्पीड मुळे असा टर्न होता. ते वाळू टाकलेलं त्या चेंबर वर निसटल्यानं ते वीट फुटलेली त्या ह्याच्यावर निसटून मशा पाय क्रॅक झाला. बारीक क्रॅक होता, हेअर क्रॅक. हा स्पीड म्हणजे विट्टचा रवळा असा होता म्हशीच्या लक्षात आलं नाही. एवढं स्पीड असते म्हशीला की जरा जरी पाय जरी व्यवस्थित नाही पडला तर ते हे होते. बरोबर. कुठं नक्की तुटायची भीती असते, कुठं काय असते, टर्न पण असणार कुठं. तर पुढं 75,000 बेळगाव मैदान निघलं. फ्रॅक्चर झाल्यानंतर मग तिथं नेल्यानंतर तिथं 3 झालती फ्रॅक्चर होऊन. किती दिवस होतं फ्रॅक्चर? 1 महिनाभर होतं. महिन्यात कव्हर केली म्हैस आणि तिकडे घेऊन गेली.
मग लगेच म्हणजे त्यासाठी परत प्रॅक्टिस काय का डायरेक्ट? Practice आता फिरवी उडीच असं केली ती 15 दिवस बांधूनच होती म्हस. हा हा हा. तिथून पुढे म्हस नेली ती तिथं 3 झाली. तिथं पण नाराज केली नाही म्हशी. नाराज नाही केलं कधीच नाही नाराज केलं. म्हणजे कायम जिथं जाईल कायम तिथं जाईल तिथं गुलाल. जाईल तिथं नंबर बघा, फक्त कसं आहे 1 2 3 कुठं पण. हा पण निशाण लावा. असं काय कसं आहे सगळी आता नंबरासाठी आले सगळी जण नंबरासाठी असतात, त्याचा काय भाग नाही. प्रत्येक जण सांभाळत, प्रत्येक जण पैसा घालत पण असतो. आता मला असं ऐकायला मिळालं की तुमचं असोसिएशन म्हणा किंवा तुमची जी म्हैस मालक आहेत हा. तुमच्यात एक चांगलं बॉन्डिंग आहे. हो. म्हणजे बाबा नंबर येऊ नंबर नाही येऊ, हा. तुमचं जे काही संबंध चांगला आहेत होय. हे कधी असं एखाद्या ह्याचं नाही आहेत. म्हणजे तुला पुढल्याला बघतो असं नाही. पुढल्याला नाही, नाही, बघतो, नाही, ईर्ष्येचं नाही, नाही नाही, आहे. नाही, नाही, एक चांगली गोष्ट आहे या क्षेत्रामध्ये. इथं आमच्या कोल्हापुरातले लोकच तसे आहेत. हो, हा हा आजचं मैदान झाले की विषय आपला तेच की खेळ हे राखायला मिळत लागतंय. असतात. कारण कसं आहे खेळ हे खेळ म्हणूनच बघायला हा, पाहिजे. हा. जेव्हा ईर्ष्या म्हणून बघायला चालू होईल तेव्हा वादविवादही होत असतात. मग तुमच्यात असं वादविवाद आज कधी प्रसंग कधी कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे ज्या पंचांचा निर्णय अंतिम म्हणून अंतिम गप्पत हा बसायचं. पंच सांगतील ते निर्णय. हो, आणि पंच पण कधी असं हे करत नसतील, कधीच नाही. म्हणजे दुटप्पीपणा कधीच काय नाही. हा म्हणून हा पंचांच्या पण म्हशी. मशा त्या सर कॅन्सल होत्या. हा मगाशी म्हणलो कसं आहे, एवढी लोक आता या म्हशीच्या बाबतीत राबत्यात. हा, आम्हीच असं नाही, प्रत्येक जण राबत असतो यात बरोबर. म्हशीचा नंबर व्हायसाठी. जे टाइम किपर जे असतोय का नाही, ते जज असतोय. हो, हम्म. थोडक्यात म्हणून त्यांच्यावर जबाबदारीचं काम असते. असोसिएशन कोल्हापूरचं एकदम भारी आहे. हा. एकदम भारी. तेच की रास्त मैदान रास्त घडवून एकदम रास्त. परत ज्यांना निकाल मान्य नाही त्यांना ते बाबा निकाल पटवून देणं. हा. कारण कसं आहे कुणाला तर काय तर शंका कुशंका असतातच की हा. हे माझं असंच केलं असेल तसंच केलं असेल. आता ते शंका कुशंका जर यायचा जर विषय जर बंद करायचा असला हा तर एक गोष्ट म्हणजे कसं आहे, म्हणजे मी एक सहज सांगतो तुम्हाला, ओपन घड्याळ लावता येते का बघायला पाहिजे. हा 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 म्हणजे म्हणजे कुठल्या मोठं आता हा त्या स्क्रीन मोठ्या स्क्रीनवर असं. म्हणजे कुठल्याही बाहेर गावात म्हशी येऊ द्यात, काय बे होऊ दे, आमचं असोसिएशन 101% रास्त आहे. रास्तच आहे. पण कुठल्याही बाहेरच्या माणसाला शंका शंका नको, शंका याय नको. नको म्हणून. म्हणजे मनात पण शंका यायला नको. हा. तोंडाला बोलून दाखवायला लय लांब. बस 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 तेच जे मोठ्या मैदानात हा पुढचं ज्याचं जरी असलं. हा. ज्याचं पळल म्हणजे आता ह्याला आपल्या असतेच की जी घाटात बैलगाडी पळत्या बघा, ते 4 बैल पळत्यात का नाही घाट पद्धतीला, हा तिथं असं वर मोठं घड्याळ त्या असते. पद्धतीने लांब न जरी माणूस बघितला, एक नाही म्हणते 100-200 फूट 500 फुटांवर जरी बैला तरी त्याला ते लवकर लक्षात येते का हे टायमिंग बैलाच किती पडले. आपले टाइम किपर बरोबर असतात, त्यात काही विषय नसतोय. बरोबर. पण कुणीच त्यांच्याकडे बोलायचा विषयच काय राहत नाही. होय बरोबर आहे. हा. असं असोसिएशन हा त्यांना कुणी काय शब्दच पाडू देत. हा बाबा हे तुझ्या डोळ्यासमोर आहे, हा त्यात बस काय 2 नंबर केले का हे सगळं तुझ्या डोळ्यापुढे घडले. परत ना तू इकडे भांडण यायचं नाही आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ओपन घड्याळ नाही जरी झालं समजा, हा, तरी आमच्या कोल्हापुरात तरी हा. ज्या वेळेला मैदान सुटते एक माणूस टाइम किपर बशी त्या म्हशीचा मालक कुणालाही तिथे यायचं आणि उभा राहायचं परवानगी असते. असत्या हा म्हणजे हा असं हा. असतं, खात्रीचा माणूस कुणी म्हणजे पण या. म्हशी सोबतचा एक माणूस, हा म्हणजे परत न काय जरी अडचण आली हा. तरी तुमचा माणूस इथं होता. होता. हा बस तेच की. एवढं बरोबर. क्लिअर असते. टायमिंग बघितलाय तुमच्या माणसाला विचारा आम्ही काय चुकलोय का. हा एवढं क्लिअर असते. बरोबर. तेवढं ही पारदर्शकता पाहिजेच. हा होय, होय. नाहीतर परत न कसं आहे कुठं तर गालबोट लागायला चालू होते. हा मग तू आमच्या भागात ये, आम्ही तुमच्या भागात येतो, असं प्रकार तसं- घडतच तसं नाही. ते एक म्हशीच्या चांगलं आहे. बाबतीत नाही होत कधी. तेच की. होय. आता आपण सगळी संपूर्ण इत्तंभूत माहिती बघितलीच. आता संपूर्ण म्हशीचं म्हणजे मोठी मोठी मैदान बघितली आपण, आता शिल्ड पण बघणारच आहे. तर आता म्हशीला कसं आहे, आता एक प्रकारचा एक पैलवानच आहे. होय, त्याला खुराक आला, होय, त्याला व्यायाम आला, होय. तिची सगळी कसरत ते आली. आता म्हशीला आता खुराक तुम्ही काय काय देतायचा? खुराक बघा, आम्ही 1-2-3 प्रकारचे धान्य असते हम्म. ते देतोय. दूध हा. हा एवढं दूध आता म्हशीला म्हशीचंच दूध म्हशीला म्हशीचं हा दूध पिते. म्हशीचं दूध. होय. हा. मग असं कधी या काय म्हशीला काय आता दूध नाही हो. नाही. नाही. एक किती एक अर्धी वाटी दूध निघते. उगाच कधीतरी मैदान करायचं म्हणून आता आम्ही अर्धी वाटी काढतोय, सोडायचं नको म्हणून. नाहीतर दूध बी जास्त पाजत नाही आम्ही. खरं जे बाहेरचे लोक जे करतात तेच आम्ही करतोय, वेगळं काय बरोबर. नाही. हा होय. तेच की भरड म्हणजे मग 7. हा 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 हा. आणि व्यायाम काय घेताय तुम्ही याला? व्यायाम फिरवणे पाहुणे आणि कधीतरी पवनी. फिरवायला किती किलोमीटर फिर लागते? फिरवायला एक 1.5 किलोमीटर पर्यंत बास होते. तेवढं बास होते. म्हशीच्या ह्याच्यावर म्हणजे चरवायला नेल्यागतच एक प्रकार. हा प्रत्येक म्हशीच्या अंगपिंडावर असते ते. बरोबर.
एकेकाला व्यायाम जास्त लागतोय हा 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 एकेकाला कमी लागतो. तेवढं आता म्हैस आता साईद आहे ते म्हणजे अजून भरपूर पळणार. भरपूर. तरी किती वयापर्यंत पळतात मसर? म्हैस सरासरी बघा एक 4-5 वर्षे पळू शकते बघा. पळू शकते चांगल्या म्हणजे- पूर्ण गतीत. हा पूर्ण गतीत, पण शेवटी कंटाळ असतोय हा ते शेवटी जनावर आहे, त्याला पण काहीतरी झीज आहे अंगाची. हा आपण कसं आहे संपूर्ण तर त्याला असं जे काय आता त्याला न्यूट्रिशन लागतात म्हणजे हाड बळकट व्हायला, ह्याला रक्तवाढीला, असं काय आपण सगळं देऊ शकत नाही. त्याचं एक वाढतं वय आहे तिथपर्यंतच ते म्हणजे एक साधारणपणे कडदाती झाल्यावर एक 2-3 वर्षे हा तेवढीच की. हा कडदाती झाल्यावर तेवढे 2-3-4 वर्षे 4 वर्ष तेवढंच. तर आता मित्रांनो आपण सगळी माहिती बघितलीच म्हशीची. तर आता आपण शिल्ड त्यांना बघणार आहे आणि आपण त्यांची इतर जी काही मसरं आहेत म्हणजे आता पाडव्याला म्हणजे सागरमाळ बरोबर का, सागरमाळ जी काय असतात त्यांच्याबद्दल पण आपण थोडी माहिती घेऊया. तर ती आता सागरमाळ जी काही मसरं असतात त्याची आता काय नेमकं काय असते ते? तो म्हणजे कार्यक्रम असतो देवाला म्हशी नेतात. हा हा तिथं प्रत्येक जण सजावट करून म्हशी आणतात. आपल्या मालका प्रेम दावा असं खेळवाखेळी असते. थोडक्यात कसं असतंय तिथं वर्षभर जे राबत्यात का नाही आता जे म्हैसवाली सगळे आहेत गवळीत हा हा त्यांचा एक विरंगुळा ते महत्वाचा दिवस असतो. करमणूक हा करमणूक आपल्या म्हैशी तिथं नेऊन जरा फिरवून पळवून आणायच्या. बरोबर. एक 4 माणसात म्हणजे काय म्हणजे नुसतं गोट्यात बांधलेल्या म्हशी 4 माणसांना पण दिसू देत हा. बाबा आम्ही काय वस्तू सांभाळल्या. होय होय बरोबर, ती काय वस्तू आम्ही सांभाळल्या. होय मग ती तिथं आता आपण व्हिडिओ अनेक बघितल्यात की मसरं मारतात पब्लिकला. होय मग अशी तुमची पण मसरं, तुमच्या पण मसरांचा आम्ही व्हिडिओ बघितल्या, ती आता आपण या मुलाखतीत टाकतोच. हा ती सकट अशी मारतात. मग ती मुळात मारकी असतात का अशी माणसांना बघून बुजतात त्यांना काय? नाही अंगात जरा कडवटपणा असला तर मारायला जातात. आता रक्तातच जरा हे हा असते. म्हशी जर कडक गरम रक्ताच्या असल्या हा तर मारायला जातात आणि मारायला जाऊ द्यात. मारायला जाऊन मालकापाशी परत येणं महत्वाचं. हा 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 हा. हा नाहीतर पळून मारत जायचं. मारत ते कुठेतरी जायचं त्याला काय उपयोग नाही. मग ते प्रेम कसलं म्हणायचं? हा प्रेम असलं तरच नसतं एका मागं फिरा. हकत यायला पाहिजे, होय मागे फिरायला पाहिजे. तीच मस आम्ही मैदानात नेते जी व्यवस्थित पडली हा 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 म्हणजे महाराज आहेत. मारत जात नाही. नाही नाही जे म्हणजे काय एक शिस्त. करायचं जे काय कवा करायचं तेव्हा ती करते म्हस. बरोबर. धाराच्या वेळी धार, पळायच्या वेळी पळते आणि खेळवाच्या वेळी खेळते. हा हा मग एकच मल्टी टॅलेंटेड आहे म्हणा थोडक्यात. All-rounder आहे. तेच की ऑलराऊंडर असल्यागतच आहे. आता ह्या म्हशींच्या शर्यती चालू झाल्यापासून प्रमाण वाढल्यापासून तरुण पोरं ह्यात जास्त आल्यात. बरोबर बरोबर. अतिशय तरुण पोरं म्हणजे जुनी लोक दिसत नाहीत आता. हम्म. त्याच्यामुळे काय व्हायलंय जर तरुण पोरासनी ह्यात जर नाद आला नसता तर म्हशी देखील कोणी ठेवल्या नसत्या. ठेवल्या नसत्या. ही गोष्ट झाली. त्याच्यामुळं तरुण पोरांचा यात जास्त सहभाग सहभाग आहे. चांगला आहे. हा. म्हणजे आता कसं तरुण पोरांना म्हणजे जो तो सांगतोय आता आम्ही सगळ्या नादात जे म्हणजे हा. इथं बैलगाडी क्षेत्रात आलो तेव्हा आम्हाला पण म्हणलीत की नोकऱ्या करा, हा शाळा शिका. बरं शाळा शिकावं, नोकऱ्या हे कराव्यात, पण त्यासोबतच ह्यो नाद पण जोपासला पाहिजे. होय. कारण परत ना मग सगळंच नाशवण म्हणजे हे होईल. हा. चांगले जाती बितीन हळूहळू एक कमी व्हायला, तसं ही पण कुठं तर कमी होईल. आता जास्त दूध देणारे मसरं आता आल्यात. आता जास्त कोण आता आपल्या भागात आता मुराचं होय. जास्त चालतंय. हा. दूध जास्त द्या. पण पंढरपुरीचं दूध हे पंढरपुरीच दूध, हा. असल दूध खायला चांगलं. आपल्या ह्या उष्ण ह्याच्यासाठी तयार झालेली म्हैस ही पंढरपुरी हा आपल्या ह्या भागासाठी. होय. तर बाहेरच्या मसरं आणून आपण इथं त्यांची दूध काढून त्याचा काय उपयोग होत नाही. ती कसं आहे ते झाल्यात त्यांच्या राज्यासाठी तयार. बरोबर आहे. हरियाणासाठी हरियाणाची मुरा झाल्या, गुजरातसाठी म्हैसाणा झाल्या, तसं महाराष्ट्रातल्या काही भागांसाठी ही झाल्या आपली पंढरपुरी झाल्या. तर पंढरपुरी मसरं सगळं जोपास आहे. भले तुम्ही हा. मैदान करा नाही करा, पण एक चांगली म्हैस घरात स्वतःच्या दुधापुरती तर तुम्ही डेअरीला नाही घाला चालते, पण स्वतः दुधापुरती तर असायच पाहिजे. आता वस्तू चांगली गावली की मग आपण पाहिजे तिथं जाऊ शकते. हम्म. आणि घडवायला आणि आपल्याला वेळ द्यायला लागतो. आमच्यात कसं झालं आम्हाला सुदैवानं वस्तू चांगली गावली. पळवायसाठी आम्ही 4-5 म्हशी पण बदललेल्या बरोबर घेऊन बघितलेल्या. ह्या म्हशीसारखी काही म्हस कुठली गावली नाही. सुदैवाने ही म्हैस गावली. ही म्हैस गावली ते गावली. आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे रायडर चांगला भेटला. रायडर ह्यो पहिल्यापासून आमची म्हैस आणि कधी फॉल्ट करत नाही रायडर आमचा. अगदी म्हशीचा खोळंबाव करायचं भानगड नाही किंवा काय नाही. मैदान बघून एक वेळ आलं का नाही ते क्लिअर कटच गाडी चालवायची. तेच की होय. असं नाही की ते बसले डोळ्यात.
हा आणि ते कसं आहे डोक्यात भिनायला लागते सर. होय 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 दुसऱ्या डोक्यात काय नको, हे होय. मला हेच करायचं आता, होय होय या उद्देशानंच ती पूर्ण होते असतात कामं. तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण सगळं सकवांचं सगळं किस्सं बघितलं, तर दादांचा सगळा इतिहास त्यांनी बघितलाच आपण. तर आता ही मुलाखत कशी वाटली, तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व अजून कुठल्या म्हशीच्या असतील तर मुलाखती घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये नाव सांगा. 30 गाठ आपण शक्य होईल तसं मुलाखत घ्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद.